आता 3-3 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढलं तर आता वाढणार महागाई म्हणजे का आता महागाई का वाढते पेट्रोल डिझेल मुळे तर त्या बिल्डिंगचं आता काम चालू आहे आणि एकदा का सगळं काम संपलं तर मुलं राहायला वगैरे आली पूर्ण बिल्डिंग चालू झाली तर आपला धंदा हा अजून वाढणार आहे तिथून. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again, even in a पहिली ट्रिप संपलेली आहे आणि या मॅडम माझी जरा जास्त चौकशी करत होत्या, पर्सनल होत होत्या जरा माझ्याविषयी. तर हेच जर मी प्रश्न विचारले असते मॅडमला तर मॅडम उद्याच्या पेपरमध्ये हेडलाईन आली असती माझी. तर जाऊ द्या, दुसरी ट्रिपची वाट बघतोय, चला जाऊ द्या. Maybe I'm just guessing, but I've got a feeling. Whoa, we could dance. आता एक जण आला होता मेट्रोच्या इथं थांबलोय मी. मला म्हणतो पीसीएमसी महानगरपालिकेचं बाथरूम कुठं आहे. मी म्हणलं अरे बाथरूमच नाही बा. मेट्रोला थांबलो होतो आपण, तिथून आपल्याला ही रावेतची ट्रिप आली. रावेत एसबी पाटील असं काहीतरी आलं, पण बिल कमी भेटलं राव. 133 रुपये भेटले फक्त. 145 रुपये बिल झालं असतं. प्रमोशन भेटले 10 रुपये, ते ठीक आहे. पण 133 पण खूपच कमी वाटतंय मला. पण जाऊ दे, आता काय करणार. तिकडून आपण डायरेक्ट रावेत मध्ये आलो आपल्या एरियात, ती खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला तिथल्या तिथं फिरायला लागलं असतं. तिथं आहे ना, गाडीतून एक आवाज येतोय सारखा. आवाज स्पीड ब्रेकर आणि हे पट्ट्या बिट्ट्या असतात ना त्या रोडवरचं, त्याच्यामुळं खूप त्रास होतो गाडीला माझ्या. आता ते आवाज येतोय त्याला आपण जरा टाईट करू. आणि तुमची गाडी तुम्हाला माहित पाहिजे की कुठून आवाज येतो. बऱ्याच जणांना कळतच नाही की नक्की आवाज येतो कुठून. आता 100 रुपयाची ट्रिप घाईघाईत उचलली खरी, पण पिकअप होता 2.5 किलोमीटर लांबून. तर आपण काय जाणार नाही, आपण कॅन्सल करणार आहे. आता म्हणतील उचलतो कशाला, काही जण म्हणतील अरे उचलतो कशाला. घाईघाईत उचलले भावांनो, पिकअप डिस्टन्स दिसलं नाही, 100 रुपये दिसले फक्त आणि थेरगाव दिसलं फक्त, तेवढंच दिसलं. म्हणून आता कॅन्सल करावी लागणार. काय करणार, आपल्याला तेवढा हक्क आहे. रिक्षा आपली, मोबाईल आपला, रिचार्ज आपलं, सगळं आपलं आहे. तेवढं कॅन्सल तर करू शकतो ना आपण. एक चांगली ट्रिप पडलेली आहे. थोडे लांबून पिकअप आहे, 1.5 किलोमीटरवर. पण आता मी जातो, कारण जास्त वेळ एका जागेवर थांबून काय फायदा नाहीये. थोडा लांब पिकअप आहे ना तर चालतंय. लांब म्हणजे 1.5 किलोमीटर आहे फक्त. चला, पिक करतो, ड्रॉप करतो. पैसे किती झाले तिथे गेल्यावर दाखवतो. या ट्रिपचे आपल्याला 114 रुपये भेटलेले आहेत मित्रांनो. तर 89 रुपये on Google Pay for Business. मला काय वाटतं की माझं ट्रिप सिलेक्शन जे आहे ते चांगलं नाहीये. कारण सांगतो तुम्हाला, आता मी जवळजवळ 1.3 किलोमीटर लांबून मला एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. 1.3 किलोमीटरचा पिकअप डिस्टन्स होतं. ड्रॉप होता फक्त 900 मीटरचा. पैसे दाखवले मला 50 रुपये. मी उचलले. माझं नुकसान तर काय नाही झालं मित्रांनो, आणि फायदाच झाला तसं. पण कस्टमरला पिकअप करायचं जे आहे डिस्टन्स ते लांब असतं. त्याच ट्रिपा मी उचलतो बरोबर. नाही पण ठीक आहे, चला, नुकसान तर काय नाही झालं आपलं. 900 मीटरला आपल्याला 50 रुपये कस्टमरने पे On केलेले आहे. Google Pay for Business. बघा मित्रांनो, हे समोर तुम्हाला दिसत असेल ते ग्लोबल हॉस्पिटल आहे, ग्लोबल. आणि त्याच्या मागे जी बिल्डिंग आहे ते डी.वाय. पाटीलचं हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, अजून बरंच काय काय आहे. तर तर त्या बिल्डिंगचं आता काम चालू आहे आणि एकदा का सगळं काम संपलं तर मुलं राहायला वगैरे आली, पूर्ण बिल्डिंग चालू झाली तर आपला धंदा हा अजून वाढणार आहे. तिथून तिथून ट्रिपा तुम्हाला कंटिन्यू भेटतील असा माझा अंदाज आहे. कारण कॉलेजला जाणारी नाही सोडा ते, पण मॉलला जाणारे, हॉटेलला जाणारे, पिक्चरला जाणारे, गावाला जाणारे पण कधी कधी भेटतील. तर धंदा वाढणार आहे याच्यामुळे, या बिल्डिंगमुळे. हे आहे डी.वाय. पाटीलचं बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, अजून काय छोटस काय म्हणजे रूम्स भेटणार तिथं थोडक्यात, असं आहे. गाडी चांगली पळालेली आहे कालच्या पेक्षा. आता परत एक ट्रिप आणली होती मी इकडं रावेत मध्ये.
रावेत म्हणजे सहस्रबुद्धे रोड आहे कुठला तरी, ट्रॉपिका सोसायटी तिथं. आणि आता तिथून परत मी एक ट्रिप उचलली रावेचीच आहे, 4.7 किलोमीटर दाखवलंय काहीतरी आहे. जाऊ द्या, काही का असा ना, आपण जाऊया, पिकअप करूया. ड्रॉप केल्यावर तुम्हाला दाखवतो किती पैसे भेटले आपल्याला ते. आजकाल मी गाड्या पुढं मागं बघून चालवतो मित्रांनो. लोक लय शिवाय देतात रिक्षावाल्यांना, कारण रिक्षावाले कुठून पण टर्न कसा पण टर्न मारत असतात. आपण आता ड्रॉप केलं कस्टमरला बीआरटी रोडवर रावेत मध्ये, मुकाई चौकाच्या इकडं खूप अलीकडं. तर याच्या अगोदरची 60 रुपये आणि ही 80 रुपये, 8 आणि 4 12 13 14, 140 रुपयाचा शॉर्ट झालेला आहे 20 मिनिटात. कशाला जायचं लांब? आपल्या इथं एरियातच आहे ना, धंदा होतो मित्रांनो. एका तासात जर तुम्ही असे 60 70 80 अशा 3 4 ट्रिपा मारल्या तरी 200 रुपये क्रॉस होतात. आणि एरियामध्येच राहता तुम्ही आपल्या. मोठ्या ट्रिपचं मारून काय होतं माहितीये का, तुम्हाला दिवस द्यावा लागतो, पूर्ण अख्खा दिवस, जर मोठ्या ट्रिपा मारायच्या असतील तर. कारण तुम्हाला रिटर्न ट्रिपा कधी पडतील काय सांगता येत नाही, वेटिंग खूप होतं. आणि वेट करायचं म्हणलं की माझं नको नको होतं मला, ते एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबणं म्हणजे नकोच वाटतं. सवय लागली पहिल्यापासून. आता एक ट्रिप उचललेली आहे 50 रुपयाची. म्हणजे बघा, एक 60ची होईल, एक 80ची होईल आणि एक 50ची होईल. तरी आपल्याकडे अजून 20 मिनिटं बाकी आहेत असा ते. आता एक कस्टमर सोडलं, बिर्ला हॉस्पिटलचं लोकेशन टाकलं होतं, लोकेशन रोडवर संपलंय, आतमध्ये आणून सोडलं. म्हणजे आपणच आपला लॉस करायचा. कस्टमर काहीच बघणार नाही की बाबा आपण लोकेशन जे टाकलंय ते कुठं संपतंय, कुठं एंड होतंय, काहीच करायचं नाही कस्टमरला. आणि इथं आल्यावर प्रमोशन भेटलंय कस्टमरला, ते काय अमाऊंट सांगत नाही मी तुम्हाला, प्रमोशन भेटलंय. पण कस्टमर विचारतो नाही, अहो एवढं स्वस्त मध्ये कसं काय आले मी. काय नाही, अवघड आहे राव, म्हणजे दुनिया बहुत जालिम दुनिया है ये. चलो जाने दो, हवा आने दो. Received 66 रुपये on Google Pay for Business. भावांनो, आपण आता निगडीत एक ट्रिप सोडली, 60 रुपयाची होती ती. रावेतवरून आणली होती. रावेत म्हणजे इस्कॉन मंदिरच्या रोडवरून आणली होती. आणि रजनीगंधा सोसायटी इकडे पण आहे यमुनानगर मध्ये, आणि एक माझ्या घराच्या इकडे पण आहे. मला वाटलं माझ्या घराच्या इकडची असेल म्हणून मी आणली. आणि ही शेवटची ट्रिप होती माझी. आता मला यमुनानगर निगडीवरून मला एमटी जावं लागेल, कारण ट्रिप पडली तर ठीक आहे, नाही तर मग एमटी जाईल. आता रिक्षा धंदा म्हणजे 1100 1200 1000 आणि 700 आणि 800 रुपये एवढा धंदा उपयोग नाही मित्रांनो. काहीच भेटणार नाही तुम्हाला, कारण महागाई एवढी वाढली. गॅस आता 92 93 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि सीएनजी काय वाढतच जाणार आहे काही काही दिवसांनी, अजून 2 2 3 3 रुपयांनी. साईड ऑइल महाग झाले, इंजिन ऑइल महाग होणार, आणि सगळं मेंटेनन्स, सगळं सामान महाग होणार. कारण पेट्रोल डिझेल एकदा वाढलं की सगळं चार्जेस वाढतच असतात मित्रांनो. आता का वाढतात ते अर्थशास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. लोक विचित्रच आहेत. परत जाऊ द्या, महागाई आपलं काय चालू होतं की 1000 1200 रुपयात काहीच होणार नाही इथून पुढे धंदा. कमीत कमी 1700 1800 रुपये तुम्हाला कमावावेच लागतील. तुम्ही तुमचं टार्गेट वाढवा. 1000 1200 करत असाल तर तुमच्या घरात तुमचं घरच चालणार नाही. एवढी महागाई वाढली खतरनाक, आणि वाढणारच आहे. 1 वर्ष तुम्हाला सांगतो हे असंच चालू राहणार. महागाई कधीच कमी होत नसते. आता पण ज्या ज्या वस्तूचे भाव वाढलेले आहेत त्या वस्तूचे भाव परत कमी नाही होणार मित्रांनो. आता हे ऑइल जे आहे, साईड ऑइल, मी आता 160 रुपयाचं एक लो क्वालिटीचं घेतो, नाहीतर दुसरं एक 200चं घेतो. आता ते 200चं जे ऑइल आहे ते वाढणार नाही, सॉरी, कमी रेट होणार नाही त्याचा. नॉर्मल झाल्यावर सगळं वाढणारच आहे. असंच असतं. त्याच्यात मरण सामान्य माणसाचं आहे, सर्वसामान्य माणसाचं महागाईमध्ये. कारण आता भाजीचेच रेट वाढलेत. आता काल रात्री टोमॅटो घ्यायला गेलो, 80 रुपये किलो झाले लगेच. आज ते अजून वाढणार. असंच होतं राहतं. त्याच्यामुळे आता माझं काय म्हणणं आहे की तुम्ही टार्गेट वाढवा. 1800 1700 2000 पर्यंत काम झालं पाहिजे, तर काहीतरी कुटुंब चालू शकता.
आणि एक फक्त रिक्षावर तर तुमचं कुटुंब चालणारच नाही. कारण आता धंद्याचं बोलायचं झालं तर 24 ट्रिप आपण उबेरला मारल्यात आणि 24 ट्रिपामधून आपण 1550 रुपयापर्यंतचं अर्निंग उबेरमध्ये केलंय फक्त, आणि 200 रुपयापर्यंत अर्निंग केलंय ऑफलाईन ट्रिपचं. तर 1600-1700चं काम झालेलं आहे.